नमस्कार. आजच्या या विशेष माहितीपूर्ण सत्रात सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो अतिशय गुपचूपपणे आपल्या घराघरात शिरकाव करत आहे. तो म्हणजे उच्च रक्तदाब, ज्याला आपण हायपरटेन्शन किंवा सोप्या भाषेत हाय बीपी असंही म्हणतो. चला तर मग या लपलेल्या शत्रूचा नेमका छडा लावूया. 1.4 अब्ज म्हणजे जवळपास 1400 कोटी. विचार करा, हा आकडा किती अवाढव्य आहे. जगभरात इतक्या लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. आणि यातली सर्वात चिंतेची बाब काय माहितीये? यापैकी खूपच कमी लोकांचा रक्तदाब खऱ्या अर्थाने नियंत्रणात आहे. ही एक जागतिक पातळीवरची गंभीर समस्या बनली आहे आणि ती एवढी का वाढतेय हे समजून घेणं आता अत्यंत तातडीचं झालंय. तर आजच्या ह्या माहितीत आपण नेमके कोणते मुद्दे पाहणार आहोत? सायलेंट किलर म्हणजे काय? उच्च रक्तदाबाची नेमकी कार्यप्रणाली, त्याची कारणे आणि जोखीम, लक्षणे कशी ओळखायची, प्रतिबंध आणि काळजी, आणि शेवटी यावरचे उपचार आणि व्यवस्थापन. सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. सायलेंट किलर म्हणजेच एक लपलेला धोका. डॉक्टरांच्या भाषेत या उच्च रक्तदाबाला सायलेंट किलर का म्हणतात याचा तुम्ही कधी विचार केलाय? कारण हा आजार पडद्यामागे अतिशय शांतपणे आपलं काम करत असतो. अनेक वर्ष आपल्याला याचा साधा सुगावाही लागत नाही, पण आतल्या आत हा वाढलेला रक्तदाब आपलं हृदय, मेंदू आणि किडनीचं हळूहळू पण अतिशय भयंकर नुकसान करत असतो. आणि यामुळेच आपल्याला काहीही न समजता हृदयविकाराचा झटका किंवा ब्रेन स्ट्रोकची शक्यता नकळत वाढत जाते. आता दुसऱ्या भागात वळूया. उच्च रक्तदाब म्हणजे नेमका काय आणि तो कसा काम करतो? तुम्हाला माहितीये, माणसाच्या शरीरातील सर्व रक्तवाहिन्या जर एकमेकांना जोडल्या तर त्या पृथ्वीला 2 वेळा प्रदक्षिणा घालू शकतील इतक्या लांब असतात. या संपूर्ण जाळ्यात आपलं हृदय रक्ताला एका विशिष्ट दाबाने सतत पंप करत असतं. आता रक्ताचा या रक्तवाहिन्यांच्या भिंतीवर जो जोर पडतो त्याला आपण रक्तदाब म्हणतो. जोपर्यंत या रक्तवाहिन्या छान लवचिक असतात तोपर्यंत सगळं काम एकदम सुरळीत चालतं. पण फक्त एकदा कल्पना करा, एका मऊ पाईपऐवजी तुम्हाला कडक आणि घट्ट पाईपमधून पाणी ढकलायचं आहे. काय होईल? साहजिकच खूप जोर लावावा लागेल, बरोबर? अगदी असंच होतं. रक्तवाहिन्या घट्ट झाल्यावर आपल्या हृदयाला रक्ताचा पुरवठा करण्यासाठी पूर्वीपेक्षा खूप जास्त ताकदीने आणि जोराने काम करावं लागतं. आणि जेव्हा हा अतिरिक्त दाब सतत असाच जास्त राहतो, थोडक्यात सांगायचं तर जेव्हा तुमचा रक्तदाब नियमितपणे 130/80 130/80 च्या वर मोजला जातो, तेव्हा त्याला वैद्यकीय भाषेत उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शन मानलं जातं. सोप्या भाषेत सांगायचं तर ही ती धोक्याची पातळी आहे जिथून शरीराचं हे मूक नुकसान सुरू होतं. आता तिसरा भाग, कारणे आणि जोखीम घटक. हा रक्तदाब नेमका कशामुळे वाढतो? खरं तर आपल्या आधुनिक आणि धावपळीच्या जीवनशैलीतल्या अनेक सवयी यामागे दडलेल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त मीठ खाणं, विशेषतः बाहेरचे पॅकेज्ड पदार्थ, हे एक खूप मोठं कारण आहे. या व्यतिरिक्त दिवसभर एका जागी बसून काम करण्याची सवय, वाढलेले वजन, सिगारेट किंवा तंबाखूचा वापर, या सगळ्यांमुळे रक्तवाहिन्यांचं थेट नुकसान होतं. मद्यपान, सततचा मानसिक ताणतणाव आणि अपुरी झोप हे देखील आजकाल खूप मोठे धोके बनले आहेत. बरं, काही वेळा आपली अनुवंशिकता म्हणजेच फॅमिली हिस्ट्री आणि मधुमेह यांसारखे इतर आजारही याला खतपाणी घालण्याचं काम करतात. आता चौथ्या भागात पाहूया, लक्षणे ओळखणे. या धोक्याचा सुगावा कसा लावायचा? तुमच्याही मनात हा प्रश्न आला असेलच की जेव्हा रक्तदाब अचानक असा वाढतो तेव्हा शरीरात नेमके कोणते बदल जाणवतात? उच्च रक्तदाबाची नेमकी लक्षणे तरी काय असू शकतात? तर सर्वात भयंकर सत्य हे आहे की बहुतांश लोकांना कोणतीही लक्षणं जाणवतच नाहीत. हो, हेच तर या आजाराला इतकं गुपित आणि घातक बनवतं. शरीराच्या आतून अवयवांचं मोठं नुकसान होत असतं, तरीही बाहेरून ती व्यक्ती पूर्णपणे निरोगी आणि अगदी नॉर्मल वाटू शकते. जरी बहुतांश वेळा कोणतीच लक्षणे नसली तरी काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये शरीर आपल्याला छोटे छोटे इशारे देण्याचं नक्कीच प्रयत्न करतं. जसं की सकाळच्या वेळी अचानक डोके दुखणे, चक्कर येणे, छातीत जडपणा वाटणे किंवा खूप जास्त थकवा आणि श्वास लागणे. काही वेळा तर नाकातून रक्तही येऊ शकतं. पण इथे गोष्ट अगदी स्पष्टपणे लक्षात घ्या, या लक्षणांची वाट पाहत बसणं म्हणजे खूप मोठा धोका पत्करणं आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालण्यासारखाच आहे. त्यामुळे नियमित तपासणी हाच यावरचा सर्वात सुरक्षित आणि योग्य मार्ग आहे. वळूया 5व्या भागाकडे, प्रतिबंध आणि काळजी. आपण यावर नियंत्रण कसं मिळवू शकतो? हे नियंत्रण मिळवण्यासाठी एक अतिशय सोपा आणि स्पष्ट प्रोटोकॉल आहे. सगळ्यात आधी घरी एक चांगला डिजिटल मॉनिटर ठेवणं आणि आठवड्यातील ठराविक दिवशी आपला रक्तदाब तपासणं नक्कीच फायद्याचं ठरतं.
दुसरा म्हणजे डॉक्टरांनी सुचवलेल्या सर्व वैद्यकीय चाचण्या जसे की रक्त, लघवी, ECG आणि किडनीच्या चाचण्या वेळच्या वेळी करून घेणं. आणि यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतःच्या मनाने कुठलेही औषधोपचार कधी सुरू किंवा बंद करू नका. याबरोबरच काही आपत्कालीन धोक्याच्या इशाऱ्यांबद्दल आपल्याला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला किंवा तुमच्या आजूबाजूला कोणाला अचानक छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या, असह्य डोकेदुखी सुरू झाली, बोलताना जीभ अडखळू लागली किंवा शरीराचा एखादा भाग अचानक सुन्न पडला, तर अजिबात वेळ न दवडवता तातडीने रुग्णालयात जाणं गरजेचं आहे. कारण हा हायपरटेन्सिव्ह क्रायसिस किंवा चक्क स्ट्रोकचा मोठा इशारा असू शकतो. इथे वेळेचं महत्त्व खूप जास्त आहे. रोजच्या जीवनात आपण काही साधे पण अत्यंत प्रभावी बदल नक्कीच करू शकतो. सगळ्यात आधी म्हणजे आहारातलं मीठ कमी करा. लोणची, पापड, चिप्स आणि पॅकेज्ड अन्न शक्यतो टाळाच. दररोज किमान 30 मिनिट व्यायाम करण्याची किंवा चालण्याची सवय स्वतःला लावून घ्या. जेवताना ताटात सॅलडचं प्रमाण वाढवा आणि साखरेवर नियंत्रण ठेवून वजन आटोक्यात ठेवा. धूम्रपान तर पूर्णपणे बंदच करा आणि मद्यपानापासून दूर राहा. आणि हो, मानसिक शांतीसाठी थोडा वेळ योग आणि ध्यान करून पुरेशी झोप घ्या. हे जीवनशैलीतले बदल ऐकायला खूप साधे वाटतात, पण ते तुमच्या आरोग्यात खूप मोठा आणि सकारात्मक फरक घडवून आणतात. आणि आता शेवटचा 6वा भाग, उपचार आणि व्यवस्थापन. याचा वैद्यकीय दृष्टिकोन काय आहे? बघा, उच्च रक्तदाब एकदा झाला की बहुतांश वेळा औषधांची गरज लागतेच. पण इथे एक खूप महत्त्वाचा समतोल साधायचा असतो. तो म्हणजे निरोगी जीवनशैली आणि सोबत योग्य औषधोपचार. जर तुम्ही आहारातील पथ्य आणि व्यायाम एकदम प्रामाणिकपणे पाळलेत, तर औषधांचा डोस अगदी कमीत कमी ठेवता येतो आणि भविष्यात उद्भवणाऱ्या गंभीर गुंतागुंती यशस्वीपणे टाळता येतात. हे एक साधं पण अतिशय प्रभावी सूत्र आहे. दीर्घकालीन उपचारांसाठी हे 3 प्रमुख आधारस्तंभ कायम लक्षात ठेवा. पहिलं पाऊल म्हणजे आपल्या जीवनशैलीत आवश्यक ते बदल मनापासून स्वीकारणं. दुसरं म्हणजे वय आणि आरोग्याच्या स्थितीनुसार डॉक्टरांनी जे औषधांचं कॉम्बिनेशन दिलंय ते न चुकता नियमितपणे घेणं. आणि तिसरं, ठरलेल्या वेळी फॉलोअपसाठी डॉक्टरांकडे जाणं, जेणेकरून ते तुमचा रक्तदाब तपासून उपचारांमध्ये योग्य ते बदल करू शकतील. इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते. रक्तदाब सामान्य पातळीवर आला याचा अर्थ आजार कायमचा गेला असा अजिबात होत नाही. तो केवळ त्या औषधांमुळे नियंत्रणात आहे. जर तुम्ही मला आता बरं वाटतंय असा विचार करून स्वतःहून औषधे मध्येच बंद केलीत, तर रक्तदाब अचानक प्रचंड वेगाने उसळी घेऊ शकतो आणि यामुळे स्ट्रोक किंवा हृदयविकाराच्या झटक्याचा धोका अनेक पटींनी वाढतो. त्यामुळे अशी चूक चुकूनही करू नका. उच्च रक्तदाब हा आजार जरी असा निःशब्द आणि गंभीर असला ना, तरी तो पूर्णपणे नियंत्रणात ठेवता येण्यासारखा आहे. गरज आहे ती फक्त योग्य जागरूकतेची आणि वेळेवर कृती करण्याची. आज स्वतःचा आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांचा रक्तदाब तपासून घेणं हे पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं पाऊल आहे. पण जरा विचार करा, आपल्या आसपासच्या कितीतरी व्यक्तींना सध्या या लपलेल्या धोक्याची साधी पुसटची कल्पनाही नसेल. आरोग्याची जबाबदारी घेण्याची वेळ आता नक्कीच आली आहे. आजचं हे सत्र तुम्हाला नक्कीच उपयुक्त वाटलं असेल. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण प्रवासात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.